न्यूज लाईन, अचूक वेधक. पाटण तालुक्यातील अनेक विकास कामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटने. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन केले होते. राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पाटण तालुक्यातील मरळी दौलतनगर परिसरात डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 2 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत कृषी, पशुपक्षी, खाद्य, साहसी खेळ, पॅराग्लायडिंग, घोडेस्वारी, उंटसवारी, विविध स्वरूपातील खेळणी, बोटिंग, भजनी मंडळाचे सादरीकरण, ब्रास बँडचे सादरीकरण, लावणी यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण या कालावधीत संपन्न झाले. या डोंगरी महोत्सवास सातारा जिल्ह्यातील हौशी पर्यटकांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हौशी पर्यटकांनी भेटी दिल्या. या उत्सवामुळे स्थानिक पातळीवरील पर्यटनाला चालना मिळण्यास निश्चितच हातभार लागेल असा आशावाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कोयना नदीवरील सांगवड पुलाचे उद्घाटनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिवदौलत स्टेडियम आणि शिवाजीराव देसाई स्मृती भवन यांचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच पापर्डे येथील कोयना नदीवरील पुलाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या विकास कामांमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून परिसराच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. अमोल टकले, द न्यूज लाईन, मरळी. आयोजन जोरदार झालेलं आहे आणि आज खूप विकास प्रकल्पांचं उद्घाटन झालंय, ऑडिटोरियम झालंय, कोयना नदीवरचा पुलाचं झालंय, इथे म्युझिकल फाउंटनचं झालंय आणि त्याचबरोबर स्टेडियमचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेले. सगळे कला, महाराष्ट्राची सांस्कृतिक कला या ठिकाणी सादर करण्याची संधी कलाकारांना शंभूराज देसाई पालकमंत्री यांनी दिलेली आहे आणि म्हणून ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचा डोंगरी महोत्सव या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि पर्यटनाच्या माध्यमातून इथला जो काही शेतकरी आहे तो दुसरीकडे नोकरी निमित्त जाता कामा नये यासाठी पर्यटनाला देखील चालना देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. क्लस्टर शेतीचं काम या ठिकाणी होत आहे. वॉटर स्पोर्ट्सचं उपक्रम या ठिकाणी होत आहेत. इकडे रोपवे होतोय, इकडे पूल होत आहेत. त्यामुळे या भागाचा कायापालट होईल. नवीन महाबळेश्वर इथं होतोय, त्या माध्यमातून देखील इथल्या गावकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि आमची भूमिका आहे सरकारची, या भागातला कष्टकरी शेतकरी तरुण नोकरी निमित्त बाहेर मुंबई, ठाण्यासारख्या शहरात त्याला जावं लागू नये, तो इथंच त्याला नोकरी मिळावी, इथे त्याच्या हाताला काम मिळावं आणि जे गेलेले आहेत ते पुन्हा इकडे यावेत, असा आमचा सरकारची भूमिका आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.